हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू ऑल ऑफ यू. आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आत्ता पुढे होणार आहे त्याच्याच संदर्भात जे MCQ आहेत त्याच्यामार्फत रिव्हिजन या आपल्या पुढच्या 1-1.5 तासात 2 तासाच्या सेशनमध्ये आपण घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पासून जे काही आत्तापर्यंत झालेले आहेत त्याच्यामार्फत आपल्याला सरळ सरळ आयोगाचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, त्याच्यासोबत त्या टॉपिकमध्ये असलेले महत्त्वाचे एरिया आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक्झॅक्टली आयोगाला काय अपेक्षित आहे, म्हणजे कुठल्या अँगलनी आपण त्या टॉपिककडे बघितलं पाहिजे आणि अवेलेबल असलेले सोर्सेस याचा योग्य वापर कसा केला पाहिजे. म्हणजे काय होतं की आपण इकॉनॉमिक्सबाबत जर बघितलं ना तर जनरली 15 क्वेश्चन्स नियर अबाउट समजा येतात, तर याच्यापैकी फक्त 5 ते 6 क्वेश्चन्स हे विद्यार्थ्यांचे बरोबर येतात. एवढा रेशो कमी आहे इकॉनॉमिक्समध्ये. याचं कारण की आयोग फार अवघड क्वेश्चन्स टाकतं, इकॉनॉमिक्स सब्जेक्ट अवघड आहे, समजत नाही. या अंतर्गत आपण या टायटल खाली त्या सब्जेक्टला टाकून देतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट दुसरा अजून एक असा आहे, या 15 प्रश्नापैकी जर आपण कॅटेगरी केली ना तर बघा, इझी, मीडियम आणि हार्ड अशा 3 याच्यामध्ये मी कॅटेगरी करेल. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, या 15 पैकी इथं जवळपास या इझी आणि मीडियममध्ये 10 ते 12 क्वेश्चन्स हे तुम्हाला असतात आणि इकडं मात्र हे 2 किंवा 3 क्वेश्चन्स हे इकडं पाहायला मिळतात. मग ठीक आहे, जे अवघड क्वेश्चन्स आहेत ज्याला आपण आउट ऑफ बॉक्स म्हणूयात असे काही प्रश्न आहेत ते 2 ते 3 प्रश्नांचाच इथं समावेश असतो फक्त. पण ह्याचा काय 10 ते 12 क्वेश्चन्स हे आपलेच असतात, आपल्या ज्या सोर्समधून आपण अभ्यास केला का तिथून कव्हर होतात. मी असं नाही म्हणत की तिथून प्रश्न विचारले जातात, पण आपण ज्या सोर्सचा अभ्यास करतो, वाचतो तिथून डेफिनेटली तुम्हाला हे क्वेश्चन्स कव्हर व्हायलाच पाहिजे. बरं, त्यातले त्यात समजा ठीक आहे, मीडियमचं तरी आपण बघूयात, काही चुकले तरी इट्स ओके, पण हे प्रश्न जे आहेत ना हे अजिबातच चुकायला नाही पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस मी स्वतः फक्त दाखवणं म्हणजे बोलणार नाहीये, तर इथं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेऊन सांगतो. मागच्या ते पण 3 वर्षांचे, म्हणजे खूप असंही नाही की 5-7 वर्षापूर्वींचा आपण पॅटर्न वगैरे विचारत घेतोय, तर लेटेस्टवाला म्हणजे 17, 18, 19 या 3-4 वर्षांचा पॅटर्न बघितला ना तुम्हाला लक्षात येईल. मिनिमम लेवलला जर आपण काही क्वेश्चन सिक्युअर करू शकतो का या गोष्टीचा आपण विचार करूयात. म्हणजे विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो, कधीही तुम्ही अवघडाकडून सोप्याकडे कधीच यायचं नाही, सोप्याकडून अवघडाकडे जा. आयोगाने 15 पैकी असे काही प्रश्न दिलेत ना जे तुम्हाला डेफिनेटली सॉल्व्ह होतात, इझी आहेत, ते प्रश्न आधी तुम्ही पटकन हातात घेताय का त्याचा विचार न करता आपण काय करतो, याच्या मागे लागतो. हे तो 2-3 प्रश्न खूप अवघड विचारतात, मग ते कुठल्या तरी मोठ्या मोठ्या सोर्समधून येतात. ठीक आहे ना, आपण केले पाहिजे. जो विद्यार्थी पूर्णतः नवीन आहे, 1.5-2 वर्षाच्या नंतर ते परीक्षा देणार आहे, त्यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी. पण आता आपण जी परीक्षा देतोय ही फार एकदम जवळ आली आहे, तर इथं तुम्ही काय केलं पाहिजे, एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास केला पाहिजे. बरोबर. मग इथं तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत इझी आणि मीडियमवाले हे आधी हातात घेतले पाहिजे, तिथं चुकता कामा नये. तिथं जर समजा इथं आपण जर चुकलोय या 2-3 ह्या इझी आणि मीडियम याच्यामध्ये 10 ते 12 क्वेश्चन्समध्ये, तर समजायचं आपण स्पर्धेतून तिथंच बाहेर पडतोय. काही काही प्रश्न तुम्हाला दाखवतो आता, वाटत असेल की आयोग असे प्रश्न सुद्धा विचारतो का एवढे सोपेवाले. हे बघा, दुसराच प्रश्न, क्वेश्चन नंबर 37 दिसते सगळ्यांना. काय प्रश्न आहे, योजना अवकाश म्हणजे प्लॅन हॉलिडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना टिंबटिंब या काळात राबवल्या गेल्या. पंचवार्षिक योजनेवरचा प्रश्न. बाकी गोष्टी तुम्हाला मेन्सला विचारल्या जातात ॲक्च्युली. आर्थिक नियोजन, त्यातही भौतिक नियोजन म्हणजे काय, वित्तीय नियोजन म्हणजे काय, केंद्रीकृत विकेंद्रीकृत, म्हणजे तुम्हाला त्या टॉपिकचा एरिया सुद्धा कळायला पाहिजे की आता आपण ह्या प्रिलिममध्ये कुठल्या डीप लेवलपर्यंत गेलो पाहिजे. कोर जो आर्थिक नियोजन आहे ना, तर तो ॲक्च्युली तुम्हाला मेन्सला खूप जास्त डिटेलमध्ये विचारला जातो. प्रिलिमला पंचवार्षिक योजना म्हणजे आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना तुम्ही म्हणाल सर ह्याच्यात काय डिफरन्स आहे. आर्थिक नियोजनामध्ये कोर कन्सेप्ट येतात, जे आता तुम्हाला मी उल्लेख करून दाखवला, नियोजनाचे प्रकार वेगवेगळे, तो वाला पार्ट येतो. पंचवार्षिक योजनामध्ये डायरेक्टली 1951 पासून जी पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली, तर ती डायरेक्टली 2017ला 12व्या पंचवार्षिक योजनेचा आपलं तिथं समाप्त करण्यात आलेली आहे. तर ह्या सगळ्या पंचवार्षिक योजनेचा आढावा, त्याचा कालावधी, त्याचं प्रतिमान, परत अध्यक्ष, त्याचं काही उपनाव असेल, सर्वाधिक खर्च, आर्थिक वाढीचा दर, त्याचं लक्ष, त्याचं पुन्हा अचीव किती झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये इथं उदाहरण तुम्हाला हे सरळ सरळ अवकाश योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना. आता एवढा साधा प्रश्न आपण जर चुकलात, समजायचं स्पर्धेतून बाहेर डायरेक्टली. नेक्स्ट पुढं. ठीक आहे, आता आपण एकदम इझी कॅटेगरीमध्ये जाऊयात आपण सुरुवातीला. हां, नेक्स्ट हा सुद्धा आयोगाचा प्रश्न आहे बरं का, विचार करा. काय, LPG जे आहे ना आपली पॉलिसी 1991. आता सायन्सवाले LPG नाही आहे इथं, ते लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, आपलं इथं इकॉनॉमिक्सचं काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याचा फक्त लॉंग फॉर्म विचारलेला आहे तुम्हाला.
मग आपण आयोगाचा अभ्यास करताना कुठे करतोय तर मागच्या प्रश्नपत्रिका विचारात घेऊन जर केला तर तुम्हाला आयोगाचा अप्रोच कळेल. नाही तर आपण वाचतोय नको त्या गोष्टी, आयोग विचारते ह्या अशा साध्या साध्या गोष्टी. म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत. काही जण म्हणतात की आता आयोगाचा अप्रोच समजा कन्सेप्च्युअल लेवलला चालला आहे, काही जण म्हणतात फॅक्च्युअल लेवलला चालला आहे. हे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही आणि करायचं पण नाहीये, कारण माहीत नाही आता पुढच्या वर्षी आयोगाने काय मांडून ठेवलंय. तुम्ही विद्यार्थी आहात याचा अर्थ तुम्हाला दोन्हीही गोष्टी प्रिपेअर पाहिजेत. तुम्ही सगळ्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केलेल्या आहेत आणि आयोगाने जर समजा फॅक्च्युअल डेटा विचारला काय करणार, किंवा तुम्ही फॅक्च्युअल डेटा भरपूर केलेला आहे, कन्सेप्ट क्लिअरिटी नाही आहे तुमची, तुम्ही परीक्षेत गेलात आणि कन्सेप्टवर जास्त प्रश्न असला तुम्ही काय करणार. मग आपल्याला प्रयोग करायचा आहे का स्वतःवर, नसेल करायचा तर दोन्हीही गोष्टी आपल्याला रेडी पाहिजेत. मग आयोग काय विचारेल ते आयोगाचा चॉईस आहे. ठीक आहे, पुढं हां आता हे सुद्धा म्हणजे आताच्या आताच बघा, तुम्हाला हे तिसरा चौथा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये सरळ जे पंचवार्षिक योजना आहे त्याच्यावर पुन्हा काय काय इथे टायटल्स दिलेले आहेत त्याच्या अंतर्गत दिलेले. अजून एक चला साधा पुढचा फॅक्च्युअल. 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञ समितीचा अहवाल टिंबटिंब यांनी सादर केला. दारिद्र्याविषयी वेगवेगळ्या समित्या आहेत. म्हणजे जेव्हाही दारिद्र्य टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतं, आयोगाला कन्सेप्च्युअल विचारण्यासाठी फार मर्यादित स्कोप आहे. एक म्हणजे सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, बहुआयामी दारिद्र्य, अशा मोजक्याच कॉन्सेप्ट आहेत. पण फॅक्च्युअल डेटा खूप जास्त आहे दारिद्र्य या टॉपिकला. त्याच्यामध्ये भरपूर समित्या आहेत. मग नियोजन आयोगाने स्थापन केलेल्या समित्या, इतर समित्या, त्यातही पुन्हा एका समितीचं 2-2, 3-3 वर्षांचा अहवाल, त्यांचं परत दारिद्र्याचं प्रमाण, दारिद्र्य रेषा त्यांची वेगळी, ग्रामीण वेगळं, शहरी वेगळं. त्यामुळे खूप जास्त स्कोप आहे याच्यावर विचारायला. त्यातही मोजक्या ज्या समित्या आहेत त्याच्यावर वारंवार प्रश्न असल्यामुळे त्या समितीचा डेटा आपण पाठ करणं हे आपलं काम आहे. मग तेंडुलकर समिती ही 2009ला आपण तिथं म्हणतो की त्यांनी अहवाल सादर केला. स्थापना कधीची आहे, 2005ची आहे. आत्ता रिसेंट परत, हा तरी जुना प्रश्न आहे, आत्ता रिसेंटवाला पुन्हा तुम्हाला तेंडुलकर समितीवर प्रश्न विचारलेला आहे यावर्षी. ठीक आहे, पुढं ठीक आहे, समजा लोकसंख्या लाभांश कन्सेप्च्युअल, तुम्हाला साधे साधे प्रश्न दाखवतो. पुन्हा क्वेश्चन नंबर 43, 11वी पंचवार्षिक योजना जी आहे ना, तर त्या 11व्या पंचवार्षिक योजनेची जी संकल्पना होती, टायटल होते म्हणतो आपण किंवा घोषवाक्य म्हणा, ते फक्त माहिती पाहिजे. दॅट्स इट. एक प्रश्न क्लिअर म्हणजे 2 मार्क मिळाले तुम्हाला. पुन्हा समित्या योजनाबाबतचा प्रश्न आहे. हां परत बघा, आपण अगोदर LPGचं लॉंग फॉर्म बघितलं, आता DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्याबाबतही तुम्हाला खूप डिटेलमध्ये योजना काय आहे काय नाही नथिंग, फक्त काय विचारलेलं आहे, लॉंग फॉर्म विचारलेलं आहे. ठीक आहे, बरं आता हा पण समजा ठीक आहे अंडरस्टँडिंगचा आहे, ते आपण बघूयात, क्लिअर करू सगळं. पुन्हा फॅक्च्युअल क्वेश्चन साधा. पंचवार्षिक योजना, दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाना सुरू करण्यात आला नाही, शेवटचा शब्द फिरला. मग आपल्याला वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना, त्याच्यामध्ये सुरू झालेले उद्योग, वेगवेगळ्या योजना, महत्त्वाच्या घटना, सर्वाधिक खर्च, प्रतिमान, या पंचवार्षिक योजनेसंदर्भातील अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला तोंडपाठच पाहिजे. आता वर काही क्वेश्चन जे मी स्किप केले ते घेणार आहे, ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, ते आपण इथे डिस्कस करूयात. मी असे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला दाखवतोय की जिथं तुम्ही अजिबात चुकता कामा नये आणि याच्यावर तुम्ही चुकण्याचे चान्सेस पण नाहीत जर इन्फॉर्मेशन माहिती असेल तर. म्हणजे बघा, आयोगाचे 2 क्वेश्चन्सचं वर्गीकरण आपल्याला इथं करू शकतो आपण. एक म्हणजे कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन, मग तुम्हाला अंडरस्टँडिंगच माहिती पाहिजे, कन्सेप्ट क्लिअरच पाहिजे. सेकंड पॅटर्न असा आहे इन्फॉर्मेशन बेस्ड, त्याला फॅक्च्युअल डेटा म्हणतो आपण. मग ही सगळी प्रत्येक टॉपिकची इन्फॉर्मेशनच आहे जी न बदलणारी आहे. तुम्ही बघा ना, दारिद्र्यविषयीच्या समित्या, पंचवार्षिक योजनांची ही सगळी आकडेवारी कधी बदलणार आहे का? मग ही इन्फॉर्मेशन तुम्हाला तोंडपाठ जर असेल तर विचार करा, असे प्रश्न तुम्ही डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता का नाही. बरं, याच्यामध्ये वरचा अर्धवट अभ्यास करतोय आपण, म्हणजे आपल्याला हे डेटा माहिती बरं का. आता तुम्हाला हे जे आहे ना, हे ओळखीचं आहे ना, म्हणजे रुरकेला, दुर्गापूर, भिल्लाई पोलाद प्रकल्प, बोकारो, माहिती आहे हे सगळं. पण हे कुठं माहिती की आता कुठला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, कुठला चौथ्यामध्ये आणि अजून कुठला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, हे माहिती आहे का? आणि नसेल तर मग इतके वर्ष आपण मेहनत घेतो, हे करतो, फक्त कॅज्युअल अप्रोच असल्यामुळे आपणच आपल्या तिथं जे काही अभ्यासाची अशी पद्धत आहे याचे परिणाम आपण भोगतो. आणि लिटरली एक एक्झाम तुम्ही 1 मार्कानी 2 मार्कानी जरी गेलात तर पुढचं 1.5 वर्ष त्याचा परिणाम भोगावा लागतो तुम्हाला. 1.5 वर्ष नॉट अ जोक. त्यामुळे बिलकुल या सगळ्या अशा गोष्टीमध्ये न अडकता सरळ सरळ आयोगाचे प्रश्न एकदा बघून घ्या आणि त्याच्यानुसार मिनिमम लेवलला म्हणतोय मी,
हे एवढे क्वेश्चन्स आयोग तुम्हाला कधीही सॉल्व्ह करायला देतो. म्हणजे देअर इज ऑलवेज 100% चान्स टू क्रॅक दी MPSC एक्झाम. 100% तुम्हाला आयोग संधी देतो पास व्हायला. पण जर आयोगाच्या पद्धती समजून घेतल्या तर इरिलेव्हंट डेटा, खूप जास्त काहीतरी वाचन करणं आणि नॉलेज घेणं ह्याच्यासाठी एक्झाम नाहीये. एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, महाराष्ट्रातले एवढे लाखो विद्यार्थी अभ्यास करतात दरवर्षी. सगळ्यांसाठी तीच परीक्षा आहे, तीच पुस्तके, तोच सिलेबस, एव्हरीथिंग सगळं समान आहे. तरीही मोजकेच विद्यार्थी पास का होत आहेत? ह्याचं कारण शोधलं पाहिजे ना आपण. मग ते ठराविक विद्यार्थी जे पास होत आहेत ते एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करून मोजकं आयोगाला काय पाहिजे हे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवरून फाइंड आउट करतात आणि त्या पद्धतीनं आपल्या अभ्यासामध्ये बदल करून ती परीक्षा देत आहेत. सो डेफिनेटली रिझल्ट येणार तुम्ही बघा. लिटरली चला प्रिलिम तर आहेच, आत्ताची राज्यसेवा मेन्स झालेली, आत्ता एक 8 दिवस झाले फक्त. त्याचा सुद्धा जर पेपर तुम्ही बघितला असेल ना तर त्याच्यात सुद्धा सेम कॅटेगरी आहे, सेम इझी, मीडियम आणि हार्ड. इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त अवघड आणि खूप काहीतरी विचित्र प्रकार विचारला जातो बिलकुल, पण तसा जो प्रकार आहे ना मर्यादित स्वरूपात आहे आयोगाचा. मग आपण इथं आयोगाला कंट्रोल करू शकत नाही, पण इथं मात्र आपल्या हातातले येत नाही. राज्यसेवा मेन्सला सुद्धा तुम्हाला साधे साधे प्रश्न, म्हणजे विचार करा आता ह्या 110 पैकी 110 क्वेश्चन्स असतात आपल्याला मेन्सला, तर इथं तुम्हाला जवळपास 60 क्वेश्चन्स हे सहजासहजी आपण सॉल्व्ह करू शकतो. नॉट अ जोक, 60 क्वेश्चन्स म्हणतो मी तुम्हाला, म्हणजे जवळपास 50% एवढा आकडा मोठा आहे. आणि त्यातल्या त्यात परत अजून म्हणायचं असेल तर 20 ते 25 क्वेश्चन्स हे तुम्हाला एकदम इझी फॅक्ट्स, वन लाइनर. मेन्सला सुद्धा वन लाइनर क्वेश्चन्स असतात. मग आजही मेन्स देणारे असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी 3-3, 4-4 वेळा मेन्स दिलेले आहेत. अजूनही 5-6 वर्ष झालं ते अभ्यास करतायत. मग एवढ्या मेन्स देऊनही पुन्हाही परत मेन्सला येतात, मेन्स निघत नाहीये. तर त्यांचं अनालिसिस त्यांनी जर केलं ना तर ह्या क्वेश्चन्सला तिथं ते एक सुद्धा चुकता कामा नये हे असं असलं पाहिजे त्यांचा अभ्यास. पण इथं दुर्लक्षामुळं असे त्यांचे कितीतरी प्रश्न येत नाहीत का, फक्त कन्फ्युजन. मग हे आपण कधी समजून घेणार आणि एवढे वर्ष वाया घालण्याची गरज आहे का? तर आपल्याला इझी, मीडियम या दोन गोष्टीमध्ये परफेक्शन आणणं अपेक्षित आहे. साधे साधे जे प्रश्न आहेत तेही आपल्याला आलेच पाहिजे आणि जे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तर ऑब्व्हियसली तिथं डिमांडच आहे सब्जेक्टची. मग प्री असेल मेन्स असेल त्याला आपण स्किप करतच नाहीयेत. पण माझा उद्देश तुम्हाला एक सांगणं आहे की राज्यसेवा प्री आणि मेन्सला याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ही जी कॅटेगरी आहे ही आधी हातामध्ये घ्या. मी आयोगाचे प्रश्न तुमच्या समोर दाखवतोय. अजूनही कुठलीही परीक्षा घ्या, तुम्हाला सेम येणारी सुद्धा परीक्षा आयोग काही प्रश्न हे तुम्हाला पास होण्यासाठी देत असतं, तर तेवढे आपण घ्यायचे आणि त्याच्यात तुम्हाला एक सुद्धा प्रश्न चुकायचा अधिकार नाही जर तुम्ही अभ्यास सिरियसली करत असाल तर. ठीक आहे, आता हा पुढचा प्रश्न 22वा हा परत कन्सेप्च्युअल आहे, हे पण आपण चर्चा करूच. परत कन्सेप्टचा आहे हा. पुन्हा इथं आकडेवारी लोकसंख्यावर बघा. पुन्हा ठीक आहे, हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या कन्सेप्टवर आहे. आता हा सुद्धा MDG आणि SDG म्हणजे शाश्वत विकास हा जास्त वेटेज असलेला राज्यसेवेचा टॉपिक आहे. एका वर्षी 2-2 क्वेश्चन्स आहेत आयोगाचे, म्हणजे 4 मार्क फक्त एकाच टॉपिकला आहेत. आणि याच्यात तुम्हाला बाकी कन्सेप्ट काही माहिती असं नसेल, MDG आणि SDG हे जरी पार्ट असले असते, फक्त हेडिंग्स त्याच्या, हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला तुमचा बरोबर. म्हणजे दारिद्र्य भूक, महिला सबलीकरण, पर्यावरण शाश्वतता, विकासासाठी जागतिक भागीदारी, किती आहेत MDG? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. आणि SDG बर, आणि MDG बघा. परत साधा प्रश्न आहे ना, सिंपल आहे, खूप जास्त अवघड आहे का? एवढ्या बेसिक गोष्टी ना तुम्ही विदाऊट ऑप्शन सांगितल्या पाहिजे. ऍक्च्युली ही लेवल ज्या वेळेला तुमच्या अभ्यासामध्ये येते ना तेव्हा तुम्ही प्रॉपर खूप चांगला स्कोर करू शकता, सिक्युअर स्कोर. आपला अभ्यास ना हा ॲव्हरेज आहे आणि म्हणून स्कोर सुद्धा ॲव्हरेज येतो. आणि मग आपल्याला सेकंड आन्सर कीची वाट बघावं लागते, रिझल्टची वाट बघावं लागते. तोपर्यंत कन्फर्म नसतं आपण मेन्सला आहोत का नाही. मग रिझल्ट लागल्यानंतर कळतं मेन्सला आहे, तोपर्यंत कालावधी फार थोडा उरलेला असतो. तिथून पुढे अभ्यास कसा करणार आणि कशी मेन्स देणार. मग अर्धवट अभ्यास करून मेन्स देतो आणि मेन्सचा परफेक्ट अभ्यास नसल्यामुळं मेन्सचा रिझल्ट येत नाही. मग फक्त सॅटिस्फॅक्शन मी यावेळेस मेन्स दिली. आपण फक्त मेन्स द्यायला इथे येतोय का, इतके वर्ष वाया घालवतोय का? अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे आयोगाचे प्रश्न आहेत ना, तुम्हाला MDG आणि SDG हे किती आहेत आणि हे एकदा फक्त वारंवार जर वाचलात ना
क्लिअर कट कळून जाईल. याच्यामध्ये सगळेजण सगळे घटक हे MDG मध्ये येतात. त्याचे हेडिंग्स आहेत फक्त, त्याच्यामध्ये जे टार्गेट्स आहेत हे तर विचारलेच नाहीत अजून. बघा म्हणजे हे लेक्चर तुम्हाला खरंच एक टर्निंग पॉईंट ठरेल. ऍक्च्युली आपण कुठं चुकतोय आणि कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि का मार्क्स येत नाहीयेत, तर ते आयोगाला दोष देऊन चालणार नाहीये. आपण साध्या साध्या गोष्टी करत नाहीयेत, हा प्रॉब्लेम आहे. हा बघा आता परत हा प्रश्न, मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम कुठे मांडली, कोणत्या अहवालात मांडली गेली? आता आपल्याला HDR ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मी HDI म्हणत नाही, HDR म्हणतोय. UNDP मार्फत दरवर्षी जाहीर होणारा HDR, त्याच्यामध्ये 5 इंडेक्स असतात, बरोबर. त्याच्यामध्ये पहिला असतो HDI, त्याच्यानंतर IHDI, त्याच्यानंतर GDI, GII आणि शेवटचा MPI असतो. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या अगोदर कुठला इंडेक्स जाहीर केला जात होता? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. मग तो 1997 पासून जाहीर केला जात होता. तो बंद कधी झाला? याच्यावर पण प्रश्न आहे आयोगाचा. सरळ सरळ आहे की मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्सनी कशाची जागा घेतली, तर ती HPI ची घेतली. आणि कधी घेतली? बघा म्हणजे आयोगाचे प्रश्न ऑलरेडी आलेले विचारले, आपण त्याला पण व्यवस्थित केअरफुली बघितलेलं नाहीये. आणि आयोग त्याच्या बरोबर आजूबाजूलाच असतं. म्हणजे ते तरी परफेक्ट करा. साधे प्रश्न आहेत, हे विचारलंय तुम्हाला इथं, इयर विचारले फक्त. परत नेक्स्ट, मागच्या ह्याच्यामध्ये स्लाइडमध्ये तुम्हाला मी 11व्या पंचवार्षिक योजनेबद्दलचा प्रश्न दाखवला आयोगाचाच. मग तोही विचारला होता आणि लगेच पुन्हा काय केलंय, 12व्या पंचवार्षिक योजनेचं सेम तेच विचारलंय, घोषवाक्य वगैरे काय. जर आयोग सरळ सरळ तुम्हाला इंडिकेट करतं, त्याच्या आजूबाजूला परत विचारतं, तर मग आपण ह्याच्यापासून कधी शिकणार? मग पंचवार्षिक योजनेचे सगळे घोषवाक्य, जो मुख्य भर आहे तो पाठच करून सोडा ना. हे असे मार्क तुमचे नाही जाणार. हा परत सिंपल, ठीक आहे. समजा हे पुस्तक करंटच्या अँगलनी, ओके ठीक आहे. चलो, थोडा अप्रोच आलं लक्षात की आपण कुठे आहेत आणि आयोग कुठे असतो. यस, ओके. हा झाला एक साधा पॉइंट की ज्याच्यावर आपण आयोगाचे प्रश्न घेऊन बोललेलं जास्त व्यवस्थित राहील, म्हणून मी आधी जनरल काही तुम्हाला बोललेलं नाही. आता तुम्ही एक गोष्ट याच्यात बघा, राज्यसेवा प्री किती क्वेश्चन्स? जवळपास 15, ठीक आहे, प्लस मायनस याच्यामध्ये होते. आता इथं तुम्हाला एक कॅटेगरी अशी करायची जी कन्सेप्टवर क्वेश्चन्स असतात, दुसरी असते फॅक्ट्सवर आणि तिसरी असते करंटवर. आता तुम्ही इथून पुढे अभ्यास करताना ना, म्हणजे कुठलं स्किप करा असं मी म्हणत नाहीये, फक्त प्रायोरिटी ठरवा की काय अगोदर करायचंय. तर पहिल्यांदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही स्वतःची व्यवस्थित ठेवा, ही या विषयाची पहिली रिक्वायरमेंट आहे. जर तुम्हाला क्वेश्चन्स सॉल्व्ह करून म्हणजे पास होणारे मोजकेच विद्यार्थी का असतात माहिती का? जे इतरांना जमत नाही त्यांनी केलेलं असतं. मग इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला कन्सेप्ट अवघड जातात आणि आयोगाचे काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपण त्याच्यावर पण चर्चा करणार आहोत. तर ते जर तुम्ही सॉल्व्ह केलेत तर दुसऱ्यापेक्षा एक पॉल पुढे जाता. बाकीच्यांना 5-6 मार्क असतात, तुम्हाला 8-9 मार्क असतात किंवा 10 मार्क असतात. हे पुढे जाण्याचं कारण हे आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट अगोदर पहिल्यांदा करायची. याच्यानंतर फॅक्च्युअल डेटा. इथं बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं का, साधा डेटा असतो, मग बघू पर्याय आल्यानंतर तिथं निवडू. आता तो जुना काळ गेला. पहिल्यांदा पर्याय हे आयोग लिटरली 4 वेगवेगळे खूप असे डिस्टन्सनी टाकायचे की लगेच ओळखायचे की अरे हे उत्तर नाही, हे नाही, हे उत्तर आहे. हे पहिला होता पॅटर्न. आता नाही, आता तुम्हाला फार क्लोज आन्सर असतं सगळं. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखादा काही प्रश्न विचारला की राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली, तर आपण वाचण्यात असतं पण जवळपास माहिती असतं. मग आयोगाचे पर्याय काय माहिती का? पहिला ऑप्शन असतो 1947, दुसरा 48, तिसरा 49 आणि चौथा असतो 50. आता निवडा, 47 की 48 की 49. झालं. म्हणजे आयोगाला जे पाहिजे ते तुम्ही देताय ना. परफेक्शन ही एकच गोष्ट आहे जी तुम्हाला प्रिलिम पास करून देऊ शकते आणि ते आणण्यासाठी काहीही वेगळं करायचं नाही. आहे तोच डेटा, आहे त्याच गोष्टी, फक्त व्यवस्थित करा.
जे मी तुम्हाला इथे समोर सरळ सरळ प्रश्न दाखवतोय आयोगाने विचारले, हे प्रश्न जर आपल्याला येत नसतील तर खूप लेंदी आणि आउट ऑफ ज्या गोष्टी आहेत त्या नका करू, आधी प्रायोरिटीने ह्या करा. ठीक आहे. त्यामुळं हा जो फॅक्च्युअल डेटा आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं, समजा राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना असेल किंवा वेगवेगळ्या समित्या, इयर, दारिद्र्याच्या काही समित्यांचा जो डेटा आहे तर तो इथं नंतर तोंडपाठ करायचा प्रयत्न करा. आता या 2 गोष्टी झाल्यानंतर म्हणजे जे काही 15 प्रश्न असतात ना, ते ऍक्च्युली या 2 गोष्टीवर विचारले जातात बरं का जास्त. एखादा दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये करंटचा असतो आणि जो करंट म्हणून विषय आहे ना तुम्हाला सेपरेटली, त्याच्यामध्ये काही इकोचे आहेत. म्हणजे इथं तुम्हाला जवळपास 4 ते 5 प्रश्न येऊ शकतात इनडायरेक्टली इकोचे. याच्यामध्ये काही योजना असतील किंवा कुठल्या नवीन नियुक्त्या असतील किंवा निर्देशांक असेल, HDI असेल किंवा अजून कुठला निर्देशांक, हे त्या अँगलनी तुम्हाला इथे 4 ते 5. पण कोर जो पार्ट आहे ना, कोर कन्सेप्ट आणि फॅक्ट्स, हा जास्त आधी फोकस करा, याच्यानंतर प्रायोरिटी इथं द्या. जसं की समजा आता आपण बघतो HDI मध्ये भारताची रँकिंग आता ते किती झाली आहे? बर, परत सेम कन्फ्युजन. म्हणजे आज तुम्हाला म्हटलं ना, आज फक्त एकच करा, हे लेक्चर बघून ना आपण कुठे आहोत आणि अजूनही वेळ गेलेली नाही. डोंट वरी. म्हणजे हे निगेटिव्ह नका घेऊ, पॉझिटिव्ह घ्या की ठीक आहे, ह्या गोष्टी मला आत्ताच कळतायत ना. मी विचारलेले प्रश्नांची उत्तर ही तुम्हाला परफेक्ट येत नाहीयेत, माहित तर आहे, वाचन केलेलं आहे. मग आता आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात, त्यासाठीच हे आपला आजचा सेमिनार आहे, सेशन आहे. याचा फायदा घ्या आणि लिटरली ह्या गोष्टी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. म्हणजे इकॉनॉमिक्स बद्दल मी इथं आलोय, कन्सेप्ट शिकवल्या, त्यासाठी आजचा सेमिनार नाहीच आहे, त्यासाठी आपली बॅच आहे, आपण तिथं डिटेलमध्ये जाऊयात. आज तुम्हाला इकोकडे बघण्याचा अप्रोच, तो पण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच, हा इथे मिळेल, ते पण विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आलं लक्षात? मग HDI ची रँकिंग नेमकी किती आहे? बरं, तेवढा नुसता आकडा सांगून चालणार नाही, तर कितीनी वाढली किंवा कमी झाली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये, असाही आयोगाचा प्रश्न येतो. ओके. मग आता करंटमध्ये अजून एक गोष्ट आहे की RBI संदर्भात जे फायनान्शियल इयर असतं, वित्तीय वर्ष, मग त्याच्यात काही बदल झालाय का? बरं, डेप्युटी गव्हर्नर ते चेंज झालेत, मग त्यांचं नाव काय? नुसतं नाव नाही सांगायचं, तर ते कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे हे पण बघितलं पाहिजे ना तुम्ही. येते लक्षात? सो हा सेकंडरी पार्ट आहे आणि जे काही इकॉनॉमिक्समध्ये चेंज झालेलं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे, याच्याबाबत एक खूप जास्त शंका किंवा भीती असते की हे करायचं म्हणजे काय. तर ॲक्च्युली ते सुद्धा खूप सोपं आहे आणि त्याच्यातही आपल्याला जर म्हणतो ना आपण मेन्सला खूप डिटेलमध्ये आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस लागतं तुम्हाला, पण प्रिलिमला एकदम साधे जे काही चेंजेस मेजर केलेले आहेत तेच तुम्हाला आयोग विचारतो. नवीन एक तर योजना कुठल्या सुरू झाल्यात का, त्याच्यातही पुन्हा अजून जसं की फॉर एक्झाम्पल ह्याच्यात बजेटमध्ये टॅक्सबाबत कुठला स्लॅब चेंज केलेला आहे टॅक्सचा, त्याच्यानंतर आता उज्ज्वला योजनेचा उल्लेख केलेला आहे त्यांनी. मग अगोदर आपण किती लोकांना गॅस कनेक्शन मोफत दिलेलं आहे याच्याबाबत त्यांनी आकडेवारी दिलेली आहे आणि अजून किती जणांना देणार आहोत हे एक उल्लेख आलेला आहे तुम्हाला. मग अशा संदर्भात जर काही उल्लेख असेल तर ते तुम्हाला आयोग विचारतं. वेगवेगळ्या सेक्टरबाबत, एज्युकेशनबाबत काय काय केलेलं आहे, काय काय ओपन करणार आहेत आपण, हेल्थबाबत खूप मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ज आहेत, मोठं बजेट ॲलोकेशन केलेलं आहे याबाबत हेल्थला कोविडमुळं. असं प्रत्येक सेक्टरमध्ये काय काय मेजर इनिशिएटिव्ज घेतलेले आहेत एवढी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि योजना नवीन कुठल्या लॉन्च केल्यात का, त्या कोणत्या सेक्टरसाठी केलेल्या आहेत. आता योजनेमध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला सांगतो, आपल्याला ती एक तर सुरुवात कधी झाली हे एक पॉईंट माहिती पाहिजे. म्हणजे पुढे योजनेचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण समोर घेऊया डायरेक्ट. कधी सुरुवात झाली योजना, ती कुठल्या टार्गेट ग्रुपला दिलेली आहे, म्हणजे SC ST, महिलांना, ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये, ह्या गोष्टी करा. आणि ती योजना जर जुनी असेल तर त्याच्यामध्ये आत्ता लाभार्थ्यांचा काही चेंज केला का पॅटर्न, त्याची व्याप्ती वाढवलेली आहे का, ह्या अशा अँगलनी तुम्ही योजना करणं अपेक्षित आहे एवढ्या लेवलला तरी. बाकी आपल्याला मग राज्यसेवा मेन्स पेपर 3 आणि 4 याच्यामध्ये डिटेल योजनांबाबत इन्फॉर्मेशन तुम्हाला करावी लागेल. ठीक आहे. चलो, सो आता हा कन्सेप्च्युअल लेवलच्या अँगलने आपण इथे डिस्कस करूयात. तुम्हाला जनरल पॅटर्न सांगितला आणि कशा पद्धतीने आपण प्रायोरिटी इथे दिली पाहिजे हे लक्षात घ्या. पहिला प्रश्न, पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला बघा, जो नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 बाबीवर फोकस केला होता असा विचारला होता. काही काही वेळा डायरेक्टली पंचवार्षिक योजना टार्गेट केल्यात, पहिली दुसरी किंवा त्याच्यातले प्रकल्प टार्गेट केलेत. हा जरा थोडा आउट ऑफ बॉक्स विचार करण्यासारखा आहे. तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत. आता याच्यामध्ये दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. ठीक आहे. आता ह्या गोष्टी डायरेक्टली तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार नाही बरं का. तुम्हाला सर हे असं कुठून विचारता आयोग,
हे जनरल अंडरस्टँडिंग लेवलला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग त्यातलं पहिलं, डेव्हलपिंग साऊंड बेस फॉर इनिशिएटिंग द प्रोसेस ऑफ लॉंग टर्म ग्रोथ. म्हणजे मी इंग्लिशमध्ये का वाचतो, काही काही गोष्टी मराठीतून कळत नाहीत, ह्या गोष्टी लगेच इंग्लिशमध्ये वाचायच्या. त्याच्यानंतर दुसरा आहे, विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता प्राधान्य देणे, भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर देणे, उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर देणे. आता याच्यात जर आपण बघितलं तर फक्त जो ड वाला आहे त्याच्यात उपभोग्य वस्तू म्हणजेच कन्झ्युमर गुड्स इंडस्ट्री. एक लक्षात ठेवा, कधीही इकॉनॉमी ज्या वेळेला असते ना ग्रो करायची असेल तर भांडवली वस्तू या निर्माण करण्यावर खूप जास्त फोकस असतो, उपभोग्य वस्तू नाही. म्हणजेच किंवा भांडवली वस्तूंचं इम्पॉर्टन्स का जास्त आहे, देशात जर आपण भांडवली वस्तूंचं उत्पादन केलं किंवा आयात केली तर ते इकॉनॉमीसाठी लॉंग टर्म फायद्याचं का, कारण कन्झ्युमर गुड्स आपण तयार करू शकतो उपभोग्य वस्तूंचं. त्याच्यामुळे हा डी वाला ऑप्शन जे आहे ते इथं लक्षात येत नाही, कारण आपण सुरुवातीला नियोजनाच्या अविकसित अवस्थेमध्ये होतो. तिथं आपण इंडस्ट्री सेक्टरला जर डेव्हलपमेंट करायची असेल तर हेवी इन्व्हेस्टमेंट आणि ती पण हेवी इंडस्ट्रीमध्ये आणि भांडवली वस्तू ह्या जास्तीत जास्त आपण आयात करणं किंवा तिथं उत्पादन करणं याच्यावर फोकस केला, कारण याच्या मार्फत आपण उपभोग्य वस्तू निर्माण करतोय. आलं लक्षात? त्यामुळे पहिले 3 हे आपल्याला लगेच लक्षात येईल की तिची प्राथमिकता आपण आर्थिक नियोजनामध्ये घेतलेली आहे. लक्षात ठेवा, इंडस्ट्री सेक्टर आपण ज्या वेळेला स्वातंत्र्य वेळेला बघितलं तेव्हा ब्रिटिशांनी काय केलं होतं की फार मोजकेच असे उद्योग ठेवले होते. का, कारण त्यांनी काय केलं होतं की इंडस्ट्री रिव्होल्युशन जी झालं त्यांच्याकडे, तिथून खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झाल्यामुळे भारतामध्ये वस्तू इझिली आयात केल्या आणि इथं इझिली वस्तू मिळायला लागल्या चांगल्या दर्जाच्या कमी किमतीमध्ये. याच्यामुळं आपल्या देशांतर्गत उद्योग हा पूर्ण डबघाईला आला होता, कारण त्यांच्या तुलनेमध्ये त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये आपण टिकू शकलो नाही. मग हे इंडस्ट्री सेक्टर आपल्याला डेव्हलप करण्यासाठी हे सगळं इनिशिएटिव्ह आर्थिक नियोजनामध्ये घेतलेलं आहे. 37वा क्वेश्चन साधा आहे, प्लॅन हॉलिडे. आपल्याला माहिती 3 पंचवार्षिक योजना सलग झाल्या. कुठल्या कुठल्या? 1951 ते 56 दुसरी, 56 ते 61 तिसरी, 61 ते 66. बरं, मग परत योजनेचा गॅप का पडला? आता ह्या सुद्धा गोष्टी पाठ नका करू. राईट, बरोबर. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये 1961 ते 66 मध्ये काय झालं? 2 युद्ध झाली, चीन युद्ध आणि पाकिस्तान युद्ध, आणि त्यासोबतच दुष्काळ. या गोष्टीमुळे पूर्ण आर्थिक जो खर्च होता विकासात्मक तो कोणाकडे वळला? युद्धाकडे वळला. आणि मग अशा पद्धतीनं आपण आता कुठलेही नियोजन करण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो, म्हणून आर्थिक नियोजन आपण थांबवलं. 3 वर्षासाठी आपण सुट्टी घेतली. म्हणजे असं काय ठरवलं नाही की 3च वर्षाचं. मग तिथे इनिशिएटिव्ह सुरू केले. मग हरित क्रांती, मग जय जवान जय किसान नारा, लालबहादूर शास्त्री, आठवतंय? मग हे तिथं इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर अन्नधान्यामध्ये विक्रमी उत्पादन आपण प्राप्त केलं. फायनली 1969 पर्यंत परिस्थिती नॉर्मल झाली आणि पुन्हा पंचवार्षिक योजनेला आपण सुरुवात केली. आणि म्हणून चौथी पंचवार्षिक योजना पुन्हा 1969 ते 74. 74 ते पुन्हा पाचवी पंचवार्षिक योजना 79 नाही तर 78 आहे. मग पाचवी पंचवार्षिक योजना पुन्हा का थांबली आणि दुसरा खंड पडला पंचवार्षिक योजनेमध्ये 78 ते 80. का? आणीबाणी लक्षात ठेवायचं. कधी लागू झाली? 75ला. आणि या आणीबाणीमध्ये सरकारने जे काही जाचक धोरण राबवलं, पर्टिक्युलरली लोकसंख्या नियंत्रणाबाबतचे धोरण असेल किंवा इतर काही, तर याचा परिणाम जे लोकसंख्येवर किंवा देशामध्ये झाला, त्याच्यामुळे 78ला काँग्रेस सरकार हे पडलं आणि जनता सरकार आलं. तिथं जनता सरकारने पंचवार्षिक योजना थांबवली आणि सरकती योजना सुरू केली 78ला. पुन्हा ती 2च वर्ष टिकली. का? कारण 80ला पुन्हा जनता सरकार पडलं आणि काँग्रेस सरकार आलं आणि पुन्हा काँग्रेस सरकारने स्वतःची पंचवार्षिक योजना पुन्हा कंटिन्यू केली, म्हणून 78 ते 80 वाला गॅप. अशी जी पार्श्वभूमी आहे ना, ही तुम्हाला पंचवार्षिक योजनेच्या कालावधीबाबत माहिती पाहिजे, म्हणजे हे प्रश्न सॉल्व्ह होतील तुम्हाला. पुढे बहुआयामी दारिद्र्य. आता इथं कन्सेप्ट आहे, तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काय आहे हे माहिती पाहिजे, व ते असून चालत नाहीये. ते इथं विचारलेलं आहे डेप्रिव्हिएशन इंडेक्स स्कोर. बहुआयामी दारिद्र्य माणूस त्याच्यामध्ये केव्हा असतं? तर बघा इथं 20पेक्षा जास्त 33% पेक्षा कमी ज्यावेळेला डेप्रिव्हिएशन रेट असतो तेव्हा आपण त्याला बहुआयामी दारिद्र्य असतं म्हणतो. 20% पेक्षा ज्यावेळेला कमी असतं ना रेट, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? व्हल्नरेबल. म्हणजे आता तो कधीही बहुआयामी दारिद्र्यामध्ये जाऊ शकतो, असा व्हल्नरेबल ग्रुप म्हणतो त्याला आपण. आणि 33% पेक्षा जास्त जर असेल तर पुन्हा त्याला आपण तीव्र बहुआयामी दारिद्र्य असं म्हणतो. मग हा सगळा जो काय म्हणतो फॅक्च्युअल डेटाचा भाग आहे तो तुम्हाला पाठ पाहिजे. आणि बहुआयामी दारिद्र्य काय आहे ही कन्सेप्ट. LPG 1991. आता तुम्हाला याच्या आधी इतर काही परीक्षेला सरळ वित्तमंत्री विचारले, कोण होतं वित्तमंत्री त्यावेळेला? कोण होते? आणि पंतप्रधान कोण होते? बर,
ठीक आहे, या सुद्धा गोष्टी खूप साध्या आणि आपल्याला माहिती पाहिजे. कधी स्वीकारलं, पंतप्रधान कोण, वित्तमंत्री कोण, आयोगाने प्रश्न विचारलेले त्याच्या अगोदर. नेक्स्ट, पंचवार्षिक योजना त्या संदर्भातील हे पॉईंट्स. पुन्हा दारिद्र्याबाबत तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या समित्या याच्यावर चर्चा केली आपण. आता लोकसंख्येचे लाभांश, डेमोग्राफिक डिव्हिडंड. लोकसंख्येबाबतनं तुम्हाला बऱ्यापैकी जे डेटा आहे फॅक्च्युअल साधा सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य, सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश, त्याच्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे असा एक अँगल येतो. त्याच्यानंतर सर्वाधिक घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर. हा जो डेटा आहे ना, हा पार्टच पाहिजे तुम्हाला. पहिले 5, शेवटचे 5, मग ते देशातील राज्य आणि महाराष्ट्रामधील जिल्हे याबाबतचं एक पूर्ण चार्ट नोट्स फॉर्ममध्ये तयार करा. तुम्हाला डेफिनेटली याच्यावरचे प्रश्न येऊन जातील. पण दुसरा अँगल असा आहे याच्यामध्ये, लोकसंख्येकीय लाभांश असेल किंवा लोकसंख्येबाबतच्या अवस्था, प्राथमिक, द्वितीयक, पुढे बघायचं, किंवा लोकसंख्येविषयीची पिरॅमिड, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या अंडरस्टँड पाहिजे. कुठले कुठले? लोकसंख्येकीय लाभांश ही कन्सेप्ट एक्झॅक्टली काय आहे, त्याच्यानंतर लोकसंख्येची अवस्था, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, जन्मदर कुठे जास्त कुठं कमी, आणि लोकसंख्येची पिरॅमिड. हा लोकसंख्येचा एक महत्वाचा अँगल आहे, तुम्हाला इथं माहिती पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं जर बघायचं म्हणलं तर बघा, याच्यामध्ये आपलं स्ट्रक्चर जे आहे ना लोकसंख्या लाभांश मिळण्याचं, याच्याबाबतचा एक पॉईंट बघा. 0 ते 14 वयोगट आहे, त्याच्यानंतर 15 ते 60 आणि 60+. मला सांगा, या वयोगटापैकी 3 मध्ये ही जी लोकसंख्या असते ही काही इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करते का, काही काम करते का, आर्थिक क्रियामध्ये सहभाग घेते का? म्हणून हिला काय म्हणायचं? डिपेंडंट पॉप्युलेशन. ही जी लोकसंख्या आहे ही ऍक्च्युली अर्थव्यवस्थेमध्ये काम करते, म्हणून हिला काय म्हणायचं? वर्किंग पॉप्युलेशन. आणि ही जी लोकसंख्या ही अर्थव्यवस्थेत काही काम करते का, म्हणून हिला काय म्हणायचं? डिपेंडंट पॉप्युलेशन. आलं लक्षात? आता आपल्याला एखाद्या देशाला जर म्हणायचं आपण विकास करायचा असेल तर त्या देशातील लोकसंख्येचा आर्थिक विकासात जर फायदा करून घ्यायचा असेल तर कुठल्या वयोरचनातील लोकसंख्या ही जास्त पाहिजे? वर्किंग पॉप्युलेशन जास्त पाहिजे, बरोबर. ज्या वेळेला ही लोकसंख्या त्या देशामध्ये जास्त असेल, आपण तरुण लोकसंख्या म्हणूयात, तेव्हा त्या देशामध्ये विकास करण्याला जास्त लोकसंख्येचा हातभार लागून लवकरात लवकर विकास होऊ शकतो. बरं, दुसरी गोष्ट, नुसती ही जास्त लोकसंख्या असून चालत नाहीये. वर्किंग पॉप्युलेशन ती काय पाहिजे? ही एज्युकेटेड पाहिजे, ही स्किलफुल पाहिजे आणि हेल्दी पाहिजे. या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जर तुम्हाला देशातील लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी लाभ घ्यायचा असेल, फायदा घ्यायचा असेल, तर वर्किंग पॉप्युलेशन या वयोगटातील असलेली लोकसंख्येमध्ये एज्युकेशन, स्किल आणि हेल्थ या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे जर असेल तरच तुम्हाला लोकसंख्येकीय लाभांश मिळू शकतो. देशातील लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेसाठी होणारा लाभ हा कधी जास्त असेल? जेव्हा वर्किंग पॉप्युलेशनमध्ये या गोष्टी इम्पॉर्टंट तुमच्या डेव्हलप केलेल्या असतील. तर कन्सेप्ट क्लिअर झाली? व्हॉट इज द डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्येकीय लाभांश म्हणजे काय, आणि मग त्याच्या अँगलनी तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बरं, लोकसंख्या धोरण हे सुद्धा तुम्हाला खूप सोपं आहे. जसं की पंचवार्षिक योजना, पंचवार्षिक योजनेमधला बराच डेटा हा पार्टच पाहिजे. इन द सेम वे लोकसंख्या या टॉपिकमध्ये मी आत्ता सांगितलं तुम्हाला, डेमोग्राफिक डिव्हिडंड काय आहे, त्याच्यानंतर अवस्था आणि पिरॅमिड हे अंडरस्टँडिंगचा भाग आहे लोकसंख्यामध्ये. पण लोकसंख्या धोरण जे आहे ना, तर विविध लोकसंख्या धोरण म्हणजे 1976 पासूनची झालं पहिलं लोकसंख्या धोरण, तिथून ऑनवर्ड्स जेवढे लोकसंख्या धोरण आहेत त्याच्यामध्ये काय काय डिसाईड झालं हे आपल्याला माहिती पाहिजे. मग ते जन्मदराबाबत असेल, मृत्यूदर असेल, काय माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, व्हॉट एव्हर, देशातील लोकसंख्येबाबत सरकारने तयार केलेलं धोरण हे कुठलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे तुम्हाला इथं माहिती पाहिजे. त्यामुळे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे लक्ष्य खालीलपैकी कुठलं आहे, इथं तुम्हाला सरळ कुठल्याही बुकमध्ये हे डेटा मिळून जाईल. नेक्स्ट, वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कुठली योजना अंमलात आणली. आता आपल्याला इयर तर माहिती पाहिजे, पण याच्यासोबत जर तुम्हाला फायनान्शियल इन्क्लुजन ही जर कन्सेप्ट माहिती असेल ना तर तुम्ही उत्तर शोधू शकला असता. वित्तीय समावेशन म्हणजे काय, फायनान्शियल इन्क्लुजन. बघा, देशामध्ये असा अजून लोकसंख्येचा गट आहे की ज्याच्यापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचली नाहीये, ज्यांना कर्ज मिळत नाहीये, ठेवी ठेवायची सुविधा नाहीये, इन्शुरन्सची सुविधा त्यांना मिळत नाहीये. म्हणजे आपल्याला
अशा तळागाळातील लोकांपर्यंत, दुर्लक्षित घटकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवायची आहे आणि त्यांना आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये समावेशन करून घ्यायचं आहे. त्याला आपण आर्थिक समावेशन म्हणतो, फायनान्शियल इन्क्लुजन. ठीक आहे. मग अशासाठी काय करतोय आपण, वेगवेगळे बँकिंग सुविधा तिथं पोहोचवतोय. मग जनधन अकाउंट, जनधन योजना ही त्यांच्यासाठी आहे जे दारिद्र्यरेषेखाली म्हणा किंवा गरीब आहेत, दुर्लक्षित घटक आहेत, त्यांना या बँकिंग प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह करण्यासाठी ह्या सुविधा आहेत. आलं लक्षात. बाकी जर तुम्ही बघितलं डिमॉनिटायझेशन, निश्चलीकरण किंवा संपत्ती विवरण योजना हे त्याच्यामध्ये मोडत नाही. म्हणून उत्तर काय याचं 3. कन्सेप्ट क्लिअर असेल तर असे उत्तर देऊ शकता तुम्ही, नाहीतर नाही. ठीक आहे. ही परत योजना, योजनेचे उद्दिष्ट, योजना कधी सुरू झाली, कोणासाठी आहे, याच्यावर सरळ सरळ तुम्ही उत्तर देऊ शकता. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2 याच्या अंतर्गत पुढीलपैकी उद्दिष्ट समाविष्ट केलेली आहेत. आता हा सुद्धा बघा, हा तुम्हाला जनरली असं डायरेक्टली कुठल्या पुस्तकातून कुठल्या टॉपिकमधून रिलेव्हन्स येऊ शकत नाही. काय, शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी खालीपैकी कुठले घटक कारणीभूत आहेत. म्हणजे जर देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्यासाठी अर्बनायझेशन जे आहे ना, तर त्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे या प्रश्नामध्ये की शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरलेलं नाहीये. तर मग कुठले घटक त्याला कारणीभूत आहेत. पहिलं, नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष, हे आर्थिक विकासाला बाधा आहे ना, पहिला पॉईंट. सेकंड, असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार व कंत्राटदाराकडून पिळवणूक. आता असंघटित क्षेत्र, त्याच्यात काम करणारे व्यक्ती कोण, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिफरन्स माहिती पाहिजे की संघटित असंघटित म्हणजे काय. आणि ह्याच्यामध्ये ही जी पिळवणूक होती हे कधी कळेल तुम्हाला, 2 क्षेत्र माहिती असेल तर, ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टर. आपल्याला माहिती की अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे असंघटित क्षेत्र, याच्यामध्ये वेतन फिक्स नसतं, काय पगार असतं ते रेग्युलर मिळत नाहीये, कामाचा तास वेळ हा फिक्स नसतो, हॉलिडे नसतं, त्यांना कामाची शाश्वतता नसते, सिक्युरिटी म्हणतो आपण, जॉब सिक्युरिटी. हे असे वैशिष्ट्य आहेत कशाचे, असंघटित क्षेत्राचे. मग आता ऑब्व्हियसली काय केलं जातं, मग या असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून जास्त काम केलं जातं, करून घेतलं जातं आणि त्यांना कमी मोबदला दिला जातो, त्यालाच आपण पिळवणूक म्हणतो ना. मग जे मोठे उद्योजक आहेत, भांडवलदार आहेत, यांच्याकडून यांची पिळवणूक केली जाते. म्हणजे दुसरं सुद्धा स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे ना. नेक्स्ट, भांडवलाशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत आलेली वाढ. आता इथं काय, मराठीत तुम्हाला लक्षात आलं नसेल तर इंग्लिशमध्ये काय बघा, इन्क्रीजिंग यूज ऑफ कॅपिटल इंटेन्सिव्ह टेक्नॉलॉजीज. इथं काय झालंय की शहरामध्ये औद्योगिक क्षेत्रांकडून जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर, मशीन्सचा वापर, याच्यामुळे कमी लोक कामाला लागतील, बरोबर. आणि काय निर्माण होईल, बेरोजगारी निर्माण होईल. हे एक लक्षात ठेवा, तो एक पॉईंट. आणि आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात केलेली असमान वाटणी, म्हणजे सरळ सरळ जे काही लाभ मिळतोय तो ठराविक सोसायटीलाच मिळतो, ठराविक समाजातील गटांनाच मिळतोय. याच्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होते. जसं आपण आता बघितलं ना, उद्योजक कामं करून तर घेत आहेत, त्याच्यातून त्यांना फायदा तर मिळतोय, पण त्या फायद्याचा मोबदला हा फार कमी स्वरूपात कोणाला देतोय, कामगारांना दिला जातोय. याच्यामुळे काय निर्माण होते, आर्थिक विषमता. मग एवढे सगळे फॅक्टर्स आपल्याला हे कुठं लगेच एका ह्याच्यातून मिळत नाही. आपण अर्थशास्त्राचा अभ्यास ज्यावेळेला करतो ना, तेव्हा वेगवेगळ्या टॉपिक्समधून ही अंडरस्टँडिंग मिळते, एका टॉपिकमधून नाही. तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक शिकल्यानंतर कळतं आर्थिक विषमता काय. पुन्हा संघटित असंघटित क्षेत्र हा सेपरेट टॉपिकच तुम्हाला इथे क्लिअर पाहिजे, बरोबर. आणि अजून एक महत्त्वाचं की बेरोजगारी. आता बेरोजगारी का वाढते त्याच्यातही वेगवेगळे प्रकार, म्हणजे विचार करा, वेगवेगळ्या टॉपिक्समधून ही अंडरस्टँडिंग तुम्हाला आल्यानंतर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आपण. क्लिअर. आणि हा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स आहे. मग आता या प्रश्नाला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो. या प्रश्नाला तुम्ही जास्त वेळ कधी देऊ शकाल, जेव्हा साध्या साध्या सोप्या प्रश्नाला तुम्ही कमी वेळ द्याल. मग तिथलचा वाचलेला वेळ हा कुठं द्यायचा, यावाल्या क्वेश्चन्सला द्यायचा. पण आपलं काय होतं माहिती आहे का, सुरुवातच इथून, ते राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना 48 की 49, तिथं विचार करायला आपण वेळ वाया घालवतो साध्या ह्याला. किंवा ते पंचवार्षिक योजनेचे प्रश्न, हे इथं काही सेकंदामध्ये तुम्ही अशा प्रश्नांची उत्तर देऊन पटकन पुढे सरकला पाहिजे, जेणेकरून असे काही प्रश्न आयोगाने तुमच्या समोर ठेवलेत ज्याच्यावर तुमचा आयोग वेळ घेणार आहे. आयोगाची ही सुद्धा सायकोलॉजिकल एक स्ट्रॅटेजी असते, तुमचा टाइम जास्त कन्झ्युम करण्याचा. नेक्स्ट, जमीन सुधारणा हा एक प्रश्न असतो, तुम्हाला बऱ्यापैकी आयोगाने फोकस केलेला आहे राज्यसेवेला. त्याच्यात पण ते कुळ पद्धती, मध्यस्थी ते करणं, हे वारंवार एक छोटा टॉपिक आहे पण विचारला जातो, त्याच्यावर लक्ष द्या. लॉंग फॉर्मचं तुम्हाला मी सांगितलं. आता हे असे प्रश्न दाखवण्यामागचा उद्देश काय माहिती का,
आता इथून पुढे वाचताना तुम्ही ह्या गोष्टी विचारात घेऊन करा. मुद्रा योजनेचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा आता इथून पुढे अजून कुठले वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, समजा DIPAM, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट असेल, मुद्राचं लॉंग फॉर्म काय, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी असेल. म्हणजे कुठलंही आता इथून पुढे तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला कुठला असा पॉईंट आला की त्याचं लॉंग फॉर्म पण लगेच लक्षात करा. आलेला जर साधा एक प्रश्न, तिथं तुम्हाला 2 मार्क देऊन जातो राज्यसेवेला. परत थोडंफार हे एक करंटच्या अँगलनी की बँकिंग सिस्टीममध्ये इस्लामिक विंडो काय आहे, मग त्याच्यातही पुन्हा थोडंफार कन्सेप्ट आहे की शक्यतो जे मुस्लिम समाज आहे त्याच्यामध्ये कर्ज घेणं किंवा कर्ज देणं हे निषिद्ध मानलं जातं. मग त्या समाजाला बँकिंग प्रोसेसमध्ये आणण्यासाठी ही एक इस्लामिक विंडो कन्सेप्ट आहे. तिथं व्याज कर्ज असा प्रकार नसतो, तिथं प्रॉफिटमध्ये वाटा असतो बँकेचा. त्यामुळे अशा एक पद्धतीचा कन्सेप्ट आहे आणि त्यासाठी ही इथं RBIने इनिशिएटिव्ह घेतला होता. हां, विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप काय आहे? लोकसंख्या टॉपिकचा हा कन्सेप्च्युअल अँगल. फॅक्च्युअलमध्ये तुम्हाला मी सांगितलं काय ते. आता बघा, हे पिरॅमिड आहे, ठीक आहे. हे रुंद पाया की अरुंद आहे? ब्रॉड आहे की नॅरो? ब्रॉड आहे. इथून सुरुवात आपली. रुंद आणि अरुंद काय? याच्यासाठी पटकन इंग्लिशकडे जायचं म्हणलं ना, मी काही काही प्रश्न तुम्हाला मुद्दाम इंग्लिशमध्ये हे आणलेत का, त्याचं कारणच असं आहे, जेव्हाही असं कन्फ्यूज होईल ना, विचार करण्यात वेळ वाया घालायचा नाही, कन्फ्यूज होऊन उत्तर चुकवायचं नाही. ड्युएल लँग्वेज आहे ना, पटकन खाली जायचं. नॅरो, ब्रॉड लगेच कळतं. मग आता इथं काय आहे? ब्रॉड आहे, हे नॅरो आहे. हा पाया आहे, पाया. पाया ब्रॉड आणि माथा इथे दिले बघा, माथा म्हणजे हेड, हे इथं नॅरो. इकडं उलट आहे, इकडं बेस काय आहे? नॅरो आहे, आणि इकडं हेड काय आहे? ब्रॉड आहे. मग विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो? विकसित आणि अविकसित देश, ऍक्च्युली ही कॅटेगरी असते. विकसित देशामध्ये काय असतं? आपण विकसित देश म्हणजे काय म्हणतो त्याला, त्याचे कुठले कुठले पॅरामीटर विचारत घेतो. राष्ट्रीय उत्पन्न त्यांचं जास्त असतं, दरडोई उत्पन्न जास्त असतं, साक्षरता, आरोग्याचा दर्जा, पायाभूत सुविधा, म्हणजे सगळे पॅरामीटर्स हे पॉझिटिव्ह अँगलने असतात कुठल्या विकसित देशामध्ये. अविकसित देशात काय असतं? सगळं निगेटिव्ह. राष्ट्रीय उत्पन्न कमी, दरडोई उत्पन्न जास्त, लोकसंख्या जास्त, त्याच्यानंतर साक्षरता, आरोग्याच्या सोयीसुविधा, पायाभूत सुविधा, या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतो. आता विकसनशील म्हणजेच अविकसित मध्ये आपण कॅटेगरीमध्ये मोडूयात, ठीक आहे. या विकसनशील देशामध्ये जन्मदर हा काय असतो? जास्त असतो, बरोबर, कारण लॅक ऑफ एज्युकेशन, अवेअरनेस हे आपण म्हणूयात. आणि तिथं मृत्यूदर आता नाही, हा सुद्धा जास्त असतो, कारण आरोग्याच्या सोयीसुविधा नसतात, हे लक्षात ठेवा. मग जनरली सुरुवात आपण जन्मदरापासून जरी केली तर अविकसित किंवा विकसनशील देशामध्ये जन्मदर जास्त असतो. म्हणजे ही इथं ही जी पिरॅमिड आहे ना, तुम्हाला हे पिरॅमिडचं असं हे माहिती पाहिजे बघा. इकडं मेल, इकडं फिमेल, आणि हा जो भाग असतो ना इथं सुरू होते लोकसंख्या, म्हणजे 1 वर्ष, 2, 10, 15, म्हणजे इकडं 100 वय वर्ष, असं हे समजून घ्या नीट. इथून आपण जसं वर जाऊ ना तसं हे वय रचना वाढत चाललेली आहे. मग समजा इथं हे ब्रॉड आहे, याचा अर्थ तुमच्या देशामध्ये ही लोकसंख्या जास्त आहे. कुठली? 0 ते 14 वगैरे जे काही गट असेल ते. इथं आपण म्हणूयात ही तरुण लोकसंख्या, आणि इकडं वयोवृद्ध लोकसंख्या. हे डिस्ट्रीब्युशन लक्षात ठेवा तुम्ही. मग ज्या देशाचा हा पिरॅमिड इथं बेसला हा ब्रॉड आहे, ह्याचा अर्थ जन्मदर ह्या देशाचा काय? जास्त आहे. आलं का लक्षात? इकडं काय? जन्मदर कमी आहे. मग विकसित देशामध्ये जन्मदर जास्त असेल की अविकसित देशामध्ये? अविकसित देशामध्ये. आणि अविकसित देश म्हणजे विकसनशील मध्ये आपण ती कॅटेगरी करूयात. मग आपल्याला काय विचारलंय प्रश्नामध्ये? विकसनशील विचारलंय. मग विकसनशीलचं हे काय असेल? ब्रॉड असेल. मग उत्तर बघा ना, रुंद पाया. हा पाया जो रुंद आहे आणि अरुंद माथा. मिळालं उत्तर. जर अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर केली प्रत्येक टॉपिकची, हे प्रश्न अजिबात अवघड नाहीत, जरी कन्सेप्टवर असले तरी. पण अंडरस्टँडिंग प्रॉपर नसते, आणि मग ते काय लोकसंख्या स्तूप म्हणजे काय, पिरॅमिड काय इजिप्तचं पिरॅमिड आहे का आपल्याला अभ्यास करायचा नाही. त्यात हे नॅरो, ब्रॉड लगेच विदिन अ सेकंदामध्ये पटकन काही आपण गोष्टी पटपट क्लिअर करून पुढे सरकतो. हा पण आपण डिस्कस केला ऑलरेडी. सरळ फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहे, तुम्हाला मी सांगितलं.
बरं, आता पुढे क्वेश्चन नंबर 22. हा महागाई टॉपिकचा परत कन्सेप्ट आहे. किंमत वाढीस कारणीभूत असणारा कुठला घटक पुरवठाजन्य नाहीये. आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर पाहिजे, कुठल्याही वस्तू किंवा सेवांची किंमत वाढ जर होत असेल ना तर त्याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे मागणी आणि दुसरा म्हणजे पुरवठा. या दोन गोष्टी आहेत. वस्तू सेवांची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला की किंमत काय होते, वाढते, महागाई निर्माण होते. किंमत वाढ ज्याला म्हणतो आपण, महागाई. ही महागाई निर्माण होण्यास दोन घटक कारणीभूत आहेत, मागणीमध्ये होणारी वाढ आणि पुरवठ्यामध्ये होणारी घट. हे लक्षात ठेवा. प्रश्न काय, किंमत वाढीस कारणीभूत असणारा पुढीलपैकी कुठला घटक हा पुरवठाजन्य नाहीये. अर्थव्यवस्थेत किंमत वाढ झालेली आहे आणि आपल्याला माहिती की दोन घटक कारणीभूत आहेत, मागणी आणि पुरवठा. मग आयोगाने काय विचारलेलं आहे, कुठला घटक हा पुरवठाजन्य नाही, म्हणजे कुठला असला पाहिजे, मागणीजन्य असला पाहिजे ते. बरोबर. हा सुद्धा प्रश्न फिरवलाय. म्हणजे नुसतं कन्सेप्ट क्लिअर असून चालत नाही. आयोगाचा प्रश्न हे कळायला पाहिजे आपल्याला, त्यांना काय म्हणायचं नेमकं. कुठला घटक पुरवठाजन्य नाहीये म्हणजेच काय, मागणीजन्य आहे खालीलपैकी. बघा आता इथं मागणी ही वस्तू व सेवांची वाढते, त्याच्या मागे कुठले कुठले घटक कारणीभूत आहेत. आणि अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंचा पुरवठा कमी पडतो, तर तो कशामुळे कमी पडतो, त्याचे कुठले कारणीभूत घटक आहेत हे आपल्याला दिलेत. नंबर 1 निर्यात. आता हा पुरवठाजन्य आहे का, कारण समजा फॉर एक्झाम्पल देशामध्ये 100 वस्तू निर्माण होत आहेत आणि 100 वस्तूंची मागणी आहे. मागणी आणि पुरवठा काय समान आहे, किमतीवर काय परिणाम होईल का, नाही. मग मी काय म्हणतोय की 100 वस्तूची मागणी होती, 100 वस्तू तयार होत्या भारतामध्ये, 100 पैकी 30 वस्तू आपण निर्यात केल्या. मग देशांतर्गत पुरवठा काय झाला, कमी झाला ना, 70च उरल्यात, पण मागणी किती आहे 100. मग आता मागणी जास्त आणि पुरवठा कमी, काय निर्माण होईल, म्हणजेच निर्यात हा कुठल्या बाजूचा घटक आहे, पुरवठ्याच्या बाजूचा घटक आहे. म्हणजे पुरवठा कमी पडल्यामुळे किंमत वाढली. ऍक्च्युली मागणीलाही हे लागू होतो, पण आता इथं आपण उदाहरणार्थ सध्या निर्यात पुरवठ्याच्या बाजूने घेऊयात. त्याच्यानंतर साठा, स्टोअर, म्हणजेच आपण म्हणतो ना की कृत्रिम टंचाई निर्माण करणे. जे व्यापारी वगैरे आहेत ना, तात्पुरतं समजा जरी अवेलेबल असेल वस्तू सेवांचा पुरवठा, पण ते साठा करून ठेवतात आणि मार्केटमध्ये त्याची अवेलेबिलिटी कमी दाखवतात, पुरवठाच नाही असं म्हणतात. आणि पुरवठा कमी असेल तर किंमत काय होते, वाढते, आणि वाढलेल्या किमतीला मग ते परत विक्रीला काढतात. म्हणजेच साठा हे कशाच्या बाजूचं कारण आहे, पुरवठ्याच्या बाजूचं कारण आहे, त्यांनी पुरवठा कमी झालेला दाखवला आहे. नेक्स्ट दुष्काळ. दुष्काळामुळे काय होतं, आपण म्हणतो ना ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, समजा शेतीमध्ये 100 पोते गहू उत्पादन होत असेल एखाद्या वर्षी, दुष्काळामुळे कमी होईल ना, का प्रोडक्शन वाढेल, कमी होणार. मग जर प्रोडक्शन 100 पैकी 70च झालं, 30 वस्तूंचा पुरवठा कमी पडला, त्याच्यामुळे एक महागाई निर्माण झाली. म्हणजे दुष्काळ हा कशाच्या बाजूचा आहे, पुरवठ्याच्या बाजूचा आहे. आता पतनिर्मितीमध्ये वाढ. पतनिर्मिती म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चलन पुरवठ्यामध्ये होणारी वाढ. म्हणजे व्यापारी बँकांनी जास्त कर्ज देणे किंवा सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये पैसा टाकणे. एकंदरीत काय, अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं प्रमाण वाढवणे, आणि पैशाचं प्रमाण वाढलं की लोक वस्तू सेवांची मागणी करतात, आणि मागणी वाढली की काय वाढते, किंमत वाढते. म्हणजे क वाला जो ऑप्शन आहे हा कशाच्या बाजूचा आहे, मागणीच्या बाजूचा. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, खालीलपैकी किंमत वाढीस कुठला घटक हा पुरवठाजन्य नाही. मग बाकीचे पुरवठाजन्य आहे, एक सोडला तर कुठला, मिळालं उत्तर. आता मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलं म्हणून एवढा वेळ लागला, पण ज्याला हा चार्ट प्रॉपर माहिती आहे, किंमत वाढीस दोन घटक कारणीभूत आहेत, कुठले घटक मागणीजन्य आहेत आणि कुठले पुरवठाजन्य आहेत, लगेच पट 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 टिक करून काही सेकंदामध्ये उत्तर येतं, जरी कन्सेप्च्युअल प्रश्न असला तरी. आलं लक्षात, ठीक आहे. बरं, आता हे झाले आयोगाचे, आपण बऱ्यापैकी फॅक्च्युअल पण घेतले, कन्सेप्च्युअल पण घेतले. आता तुम्हाला काही प्रश्न समोर दिलेले आहेत बघा, बरोबर, PDF मध्ये. तर ते प्रश्न सॉल्व्ह करा. याच पद्धतीने तुम्हाला बऱ्याच गोष्टी या आयोगाप्रमाणे त्याच्यात टाकलेल्या आहेत. मला वाटतं 30 काहीतरी प्रश्न आहेत ना, बरोबर. हां, त्यात कन्सेप्च्युअल आहेत, फॅक्च्युअल आहेत, असे काही ट्रिकी आहेत. सगळं आयोगाचं मिक्सचर करून तुम्हाला ते टाकलेलं आहे. हे सॉल्व्ह केल्यानंतर किती प्रश्न अटेम्प्ट झाले त्याच्याबद्दल एक असा रिपोर्ट तयार करा, हे जास्त बेनिफिशियल राहील. बघा, तुम्ही ज्यावेळेला ही टेस्ट द्याल ना, आता ह्याच्यामार्फत काय करायचं, एक पहिला पॉईंट, टोटल अटेम्प्ट किती, त्या अटेम्प्टमध्ये किती क्वेश्चन्स तुमचे बरोबर आलेले आहेत, करेक्ट. त्याच्यानंतर
किती प्रश्न तुमचे चुकलेले आहेत. आता इथपर्यंत थांबायचं नाही. आता या चुकलेल्या प्रश्नांमध्ये पुन्हा काय करायचं माहिती का, किती प्रश्न तुमचे कन्सेप्टवर चुकलेले आहेत, किती प्रश्न फॅक्ट्सवर चुकलेले आहेत. बर, आता अजून पुढचा पॉइंट आहे, एवढ्यावर परत थांबायचं नाहीये. तर काय, किती प्रश्न तुमचे सिली मिस्टेक्समुळे चुकलेले आहेत. सिली मिस्टेक म्हणजे माहिती होतं पण गोल करण्यात चुकलं, किंवा तिथं योग्य का अयोग्य हेच कळालं नाही, व्हॉट एव्हर जे असेल ते. मग हे सिली मिस्टेक्स आहे. जेव्हा तुम्ही ह्या लेवलला ॲनालिसिस कराल ना, तेव्हा तुमचा अभ्यास योग्य डायरेक्शनला पुढे जाईल. आपण फक्त टेस्ट देतो हे ॲनालिसिस करत नाही. मग जनरल स्कोर काढतो फक्त, काय किती बरोबर आले किती चुकले, संपला विषय, झालं. म्हणजे एवढ्यापैकी समजा स्कोर आहे 30-40 बरोबर आले, 50 बरोबर आले, ठीक आहे, हरकत नाही. अरे पण जे चुकलेत तुझे, समजा अटेम्प्ट करण्यापैकी तुम्ही आता 30ची तुम्हाला टेस्ट दिलेली डेमो, त्यापैकी समजा तुम्ही अटेम्प्ट 30 केले, 15 चुकले तुमचे किंवा 10 चुकले, बरोबर किती आले हे ठीक आहे ना, इट्स ओके. पण चुकलेल्यापैकी जर तुम्ही हे ॲनालिसिस केलं ना, तर तुम्हाला अजून लक्षात येईल की आपण कुठे कमी आहोत. जर कन्सेप्टचे प्रश्न चुकले तर कळाल ना, आता इथून पुढे कन्सेप्टकडे लक्ष द्यायचं. किंवा फॅक्टचे प्रश्न चुकले तर ते पाठांतर करा, ह्या गोष्टी इथंच कळतात. किंवा सिली मिस्टेक्समध्ये समजा तुमचे जवळपास 5 प्रश्न इथं आकडा आला सिली मिस्टेक्सचा, खूप मोठा आकडा आहे ना. मग हे कशामुळे, कुठले प्रश्न चुकले, वाचण्यात माझ्या चूक झाली का, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच बाहेर काढा. पेपरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा फायदा तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे या लेक्चरचा. एवढं मी जे सगळं सांगितलं आणि हे सगळं सांगून तुमच्या समोर तुम्हाला डेमोसाठी क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता त्या क्वेश्चन्सवरून तुम्हाला पुन्हा स्वतःचं प्रॉपर ॲनालिसिस करता येईल आणि त्या ॲनालिसिसच्या नंतर तुम्हाला इथून पुढची डायरेक्शन डिसाईड करता येईल की आपण कशा पद्धतीने अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे स्वतःच्या. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी माझ्या साईडनं तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता काय डाऊट्स असेल तर आपण 5 मिनिटं क्वेश्चन आन्सर घेऊयात. आता एक गोष्ट काय करा, कुठलाही प्रश्न ज्यावेळेला समोर येईल तुमच्या, लगेच कळतं तुम्हाला की आपल्या टप्प्यात आहे की नाही, सॉल्व्ह करू शकतो का नाही. जर लगेच वाटतं की सोपं आहे तर सॉल्व्ह करा, पुढे जा. आणि जर नसेल ना, त्याला वेळ लागत असेल तर अर्धवट माहिती आहे तर शक्यतो इलिमिनेशन मेथडचा ट्राय करा. म्हणजे तुम्हाला याचं उत्तर काय हे माहीत नाही, पण त्या ऑप्शनपैकी हे माहिती की याचं उत्तर हे नाही. आलं का लक्षात. म्हणजे तुम्हाला इथे दिलं मी हे हा वाला क्वेश्चन्स फॉर एक्झाम्पल. आता तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं माहितलं, डिमांड बाय ट्रेड हे नाही, हे कन्फर्म आहे. कळालं का मी काय सांगतोय ते. इलिमिनेशन मेथड म्हणजेच काय, उत्तर बरोबरकडे जायचं नाहीये, चुकीचं उत्तर कुठे आधी ते फाइंड आउट करा. मग पहिला ऑप्शन आहे डिमांड बाय ट्रेड, हे नाहीच आहे, कट करा त्याला. बरं, त्याच्यानंतर डिडक्ट बाय ट्रान्झॅक्शन हा एक ऑप्शन नाहीये, कट झाला ना. म्हणजे तुम्हाला इथं डायरेक्टली उत्तर येण्याची शक्यता 50% आली. जे आधी 100% तुम्हाला माहीत नव्हतं त्यातले 50% तुम्ही ओव्हरकम केलेले. आता 2च ऑप्शन उरले, डायरेक्ट बँक ट्रान्सफर आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे ॲटलिस्ट जी गोष्ट तुम्हाला 100% माहीत नव्हती त्यातले तुम्ही 50% तरी बाजूला केलं. आता दोन्हीमध्ये थोडंफार तरी लॉजिक म्हणा किंवा नॉलेज हे असलंच पाहिजे ह्याच्यामध्ये. ही एक मेथड वापरा. आणि दुसरी गोष्ट बघा, आयोगाने तुम्हाला जेवढे प्रश्न दिले ना सॉल्व्ह करायला 15ला 15 प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेच नसतात. मी नेहमी सांगतो, ह्याच्यातले काही प्रश्न आहेत ते सोडवून द्यायला दिलेले असतात. हे ज्यांनी ओळखलं हा प्रश्न सोडवायचा नाही तो पुढे जिंकला. प्रत्येकच प्रश्न आपल्याला ओळखीचा वाटतो, आयोगाने ट्रॅप टाकलेला असतो, मग आपण त्याच्या मागे लागतो, वेळ वाया घालवतो आणि सॉल्व्ह करून पुढे सरकतो. मग जर असे चुकीचे काढले तर विचार करा, तुमच्यापैकी आज बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना पटत असेल हे, आपण 100 क्वेश्चन्सपैकी 90-95 अटेम्प्ट करतो. करण्याचं कारण माहिती का, ओळखीचा वाटतो, नाही येईल मला हेच उत्तर असं वाटतं. पण ज्या वेळेला तुम्ही आन्सर की आणता पहिली आणि चेक करता, धडाधड 20-20, 30-30 क्वेश्चन चुकीचा आकडा निघतो तुमचा. म्हणून हे मोह आवरा आणि फाइंड आउट करा की हा प्रश्न मला येत नाही, लेट इट बी, द्या सोडून, पुढे चला. म्हणजे निगेटिव्हमध्ये कमी जाणार आणि परफेक्शनवर भर द्या. एवढंच मी वारंवार तुम्हाला सांगतोय या सेशनमध्ये. आलं लक्षात. अजून काय डाऊट. आय होप एक थोडाफार अप्रोच क्लिअर झाला ह्याच्यामध्ये. अजून पुढच्या सेशनमध्ये आपण डिटेल व्यवस्थित अजून काही गोष्टी घेऊयात. पेपर सोडवा. पेपर सोडवल्यानंतर काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली इन्फिनिटीच्या ऑफिसमध्ये या,
आपण ठराविक एखादा वेळ ठरवू आणि तुमचं ते डाऊट सेशन क्लिअर करायचं ते पूर्ण घेऊयात. ठीक आहे. सेशनचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा हे क्वेश्चन सॉल्व्ह कराल तुम्ही. चलो, थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.